या देशामध्ये भविष्यात होणारी पक्षाची फोडाफोडी थांबवायची असेल, इतक्या उघडपणे, इतक्या निर्लज्जपणे आमदार खासदारांची पळवापळवी थांबवायची असेल, तर त्याच्यासाठी 2022मध्ये शिंदेंनी शिवसेनेच्या प्रकरणामध्ये जे केलं, त्याचा निकाल लागणं, ते प्रकरण लीगली शवपेटीमध्ये जाणं हे आवश्यक आहे. आणि त्याच दृष्टीने शेवटचा खिळा ठोकण्याचं काम आज सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे. 7 दिवस त्यांचा युक्तिवाद या प्रकरणात चालू होता. पहिले 5 दिवस ते सिम्बॉल ऑर्डरबद्दल म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधातला युक्तिवाद करत होते आणि गेल्या 2 दिवसापासून त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा डिस्क्वालिफिकेशनबद्दलचा जो निर्णय होता त्याच्याबद्दलचा युक्तिवाद केला. आज शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जो सर्वात भक्कम बचावाचा मुद्दा होता त्याला कपिल सिब्बल यांनी हात घातला. ज्यांनी कुणी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची ही सगळी स्क्रिप्ट लिहिलेली आहे ना, त्यांनी एक काळजी, एक हुशारी या सगळ्यात काय केली माहिती आहे? हे जणू पक्षांतराचं प्रकरणच नाही आहे. या लोकांनी शिवसेना सोडलेलीच नाही आहे, हेच मूळ शिवसेना आहेत. हे पक्षांतर्गत लोकशाहीचा वापर करून केलेल्या उठावाचं एक प्रकरण आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न होता आणि त्यालाच आज कपिल सिब्बल यांनी थेटपणे त्याच्यावरती घणाघात केला. त्यांनी या प्रकरणातले काही अनडिस्प्युटेबल फॅक्ट्स, ज्या मुद्द्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा गटसुद्धा काही बोलू शकत नाही, तोंड उघडू शकणार नाही, अशा पद्धतीच्या काही फॅक्टची यादी वाचून दाखवली कोर्टाला आणि आपला युक्तिवाद संपवताना कोर्टाला त्यांनी अपील केलं, डोंट इंटरप्रिट 10th शेड्यूल फॉर अलाविंग डिफेक्शन्स. 10व्या शेड्यूलचा अर्थ तुम्ही पक्षांतर मोकळीक करून देण्यासाठी या देशामध्ये अर्थ लावू नका. ज्या कायद्याचा उद्देशच पक्षांतर रोखणं हा आहे, त्याचा अर्थ पक्षांतराला मोकळी वाट देणं हा असू शकत नाही. 1 मार्च 1985 या दिवशी आपल्या देशामध्ये जेव्हा पक्षांतरबंदी कायदा अंमलात आला, त्यावेळी ज्या पद्धतीनं ही सगळी प्रकरणं वाढलेली आहेत, आमदार पळवापळवीची, सत्तेच्या बाजूनं लगेच आमदार मोहात पडण्याची, ते रोखण्यासाठी हा कायदा केला गेलेला होता आणि ते घटनात्मक पाप मानलं जातं या कायद्याच्या अन्वये आणि त्याला मोकळीक तुम्ही करू नका. आणि हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही या सगळ्याचा अर्थ काय लावणार, 10th शेड्यूलच्या अंतर्गत हे सगळं प्रकरण बसतंय की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलं की 21 जून 2022 हीच तारीख या सगळ्यामध्ये फार महत्त्वाची आहे. त्या दिवशी काय घडलं, एकनाथ शिंदे यांनी नंतर 19 जुलैला निवडणूक आयोगामध्ये जी पत्र दिली, पाठिंबा दिला, मग नंतर त्यांना जे आमदार सामील होत गेले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघण्याची कायद्यानं काहीही गरज नाही आहे. आणि तसं जर आपण केलं तर एक प्रकारे आपण अशा पद्धतीच्या पक्षांतराला प्रोत्साहन देतोय. कारण 10th शेड्यूल काय सांगतं की मुळात पक्षांतर झाली नाहीत पाहिजेत आणि 21 जून 2022ला जी सिच्युएशन होती त्याच्यानुसार पक्षांतर रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं या कायद्याचा अर्थ लावला पाहिजे, ही केस इंटरप्रिट केली पाहिजे, हे कपिल सिब्बल कोर्टाला सांगत होते. त्यांनी आज अनडिस्प्युटेबल फॅक्ट्स, ज्या फॅक्ट्सबद्दल कुणीच दुसरं आर्ग्यू करू शकत नाही, म्हणजे समोरच्या बाजूनं सुद्धा काही त्याला आक्षेप नाही आहे, अशा काही फॅक्ट्सची यादी वाचून दाखवली. 21 जून 2022 ते 4 जुलै 2022 असा हा सगळा घटनाक्रम आहे. त्यावेळी विधान परिषदेची निवडणूक होती, मतदान होतं. त्याच रात्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा 13 आमदारांना घेऊन सुरतमध्ये जातात, जे भाजपशासित राज्य आहे, नंतर गुवाहाटीमध्ये जातात आणि या दरम्यान पक्षानं जी मीटिंग बोलवलेली होती त्यावेळी शिवसेना पक्षाचे व्हीप सुनील प्रभू होते आणि त्यांच्या व्हीपनुसार जी एक मीटिंग बोलवलेली होती त्याला हे गैरहजर राहिले. त्याच्यानंतर गैरहजर राहताना सुनील प्रभू यांना आम्ही व्हीप मानत नाही आहे असं जे त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर 30 जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ एकनाथ शिंदेंनी घेतली, पण त्याच्या आधी लेजिस्लेटिव्ह पार्टी शिवसेना आपण रिप्रेझेंट करतो असं म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांना एक पत्र लिहिलं आणि मुळामध्ये राज्यपालांना असं पत्र लिहून त्यांनी एक प्रकारे फ्लोअर टेस्टचा मार्ग स्वतःसाठी उपलब्ध करून दिला. या सगळ्या कृती ज्या आहेत त्या पक्षांतरबंदी कायद्याच्यानुसार कायद्याचं उल्लंघन ठरतात आणि त्या सगळ्यावरती ऑलरेडी सुप्रीम कोर्टाच्या
घटनापीठानं आपलं जजमेंट दिलेलं आहे. ज्या राज्यपालांच्या निर्णयावरती प्रचंड ताशेरे भगतसिंग कोश्यारी यांची पूर्णपणे लाज सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये काढलेली होती. त्यांनी फ्लोअर टेस्ट बोलावण्याची काहीही गरज नव्हती असं स्पष्टपणे कोर्टात म्हटलेलं होतं. आणि हे सगळं जे झालं ते या अनडिस्प्युटेबल फॅक्ट्समुळं हा सगळा घटनाक्रम आज कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवला. तुम्हाला आठवत असेल 3 आणि 4 जुलै 2022, 3 जुलैला विधानसभा अध्यक्षाची निवड झाली. त्याच्यामध्ये सुद्धा व्हीपचं उल्लंघन. 4 जुलैला पुन्हा फ्लोअर टेस्ट होती, तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून निवडून येणं, त्याच्यामध्ये सुद्धा व्हीपचं उल्लंघन. आणि या सगळ्यामध्ये 10व्या शेड्यूलचं पक्षांतरबंदी कायद्याचं जे मातेरं झालेलं आहे त्याचा कोर्टानं कुठंतरी विचार करावा, हे कपिल सिब्बल यांनी आज सांगितलं. फक्त आज आपला युक्तिवाद संपवता त्यांनी जी एक मागणी कोर्टाला केली ती मात्र थोडीशी सरप्रायझिंग होती. त्यांनी कोर्टाला म्हणजे बोलता हे सांगितलं की सिम्बॉल प्रकरणामध्ये जी ऑर्डर आली ती पूर्णपणे आमच्यासाठी अन्यायी होती, असमानता दाखवणारी होती आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळाला, म्हणजे किमान सिम्बॉल फ्रीज व्हायला पाहिजे होतं. आणि आतासुद्धा जर समजा आमच्यावरती अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी त्यांना धनुष्यबाण देण्याच्या ऐवजी तो कुणालाच नाही मिळाला पाहिजे, किमान हे तरी व्हायला पाहिजे होतं. आता खरं तर या स्टेजला सिम्बॉल फ्रीजबद्दल बोलण्याची काही गरज नव्हती, किंवा ते नेमकं का कपिल सिब्बल यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती नाही. कारण सिम्बॉल फ्रीज होणं, धनुष्यबाण कुणालाच न मिळणं ही 2024च्या आधीची आवश्यक गोष्ट होती. आता लोकसभा विधानसभा दोन्हीच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता 2029ला थेट 3 वर्षांनी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालावरती आता सगळा फोकस आहे. डिस्क्वालिफिकेशनबद्दल सुद्धा तुम्ही आर्ग्युमेंट यासाठीच करताय कारण ते डिस्क्वालिफिकेशन जर झालं तर निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला जाऊ शकतो. आणि त्यामुळं आता तुमचा युक्तिवाद जो आहे तो केवळ आणि केवळ धनुष्यबाण आमचंच आहे, पक्ष आमचाच आहे, चिन्ह आमचंच आहे, याच्यावरती जास्त फोकस असायला पाहिजे होता. पण तरी देखील आज हा एक अल्टरनेटिव्ह, एक पर्याय कपिल सिब्बल यांच्याकडनं का आला सिम्बॉल फ्रीज करण्यासाठीचा, तो मुद्दा न कळणार आहे. त्याच्याबद्दल जॉयमाल्य बागची जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुद्धा हे विचारलं कपिल सिब्बल यांना की तुम्ही काही हा तुमचा म्हणजे अल्टरनेटिव्ह दुसरा पर्याय म्हणून सांगता आहात ना. त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी होकारार्थी मान डोलावली. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आज कोर्टामध्ये घडलेल्या आहेत. आजच देवदत्त कामत यांनी सुद्धा कोर्टामध्ये आपलं आर्ग्युमेंट केलं आणि देवदत्त कामत यांचं आर्ग्युमेंट सुरुवातीला हेच होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये सिम्बॉल ऑर्डर ज्या पद्धतीनं आलेली आहे निवडणूक आयोगाची ती पूर्णपणे चुकीची आहे. जॉयमाल्य बागची न्यायमूर्ती आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये थोडा संवाद याच्यावरनं पण झाला की आत्ता या क्षणाला विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे तो कोर्ट बाजूला ठेवू शकतं की नाही. कोर्टाचं असं म्हणणं होतं की आम्हाला 10th शेड्यूलनं तो अधिकार दिलेला नाही आहे. आम्ही काही अध्यक्षांच्या निकालातले अपिलिएट ऑथॉरिटी नाही आहेत, म्हणजे त्यांच्या निकालाविरोधात थेट आमच्याकडे यावं. आम्ही फक्त हे सांगू शकतो की त्यांची ऑर्डर चुकीची आहे की नाही, पण पुन्हा तो निर्णय देऊ शकतो का, त्याच्यावरती देवदत्त कामत यांनी काही जुनी प्रकरणं जी आहेत सुप्रीम कोर्टातली त्याचा हवाला दिला आणि सांगितलं की ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये अशा अध्यक्षांच्या निकालाविरोधातल्या केसेस आलेल्या आहेत त्यावेळी अध्यक्षांचा निकाल केवळ बाजूला सारण्याचंच नव्हे तर काही केसमध्ये स्वतः सुप्रीम कोर्टानं सो अँड सो आमदार डिस्क्वालिफाईड अशा पद्धतीचे सुद्धा निकाल दिलेले आहेत. आणि त्या अर्थानं हा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा होता. म्हणजे डिस्क्वालिफिकेशन त्यांना डिक्लेअर करावं लागेल हे देवदत्त कामत सांगत होते. तुम्हाला अजूनही डिस्क्वालिफिकेशन केसमध्ये काहीतरी तुम्हाला कमेंट जी आहे ती द्यावी लागेल, ती महत्त्वाची आहे. कारण जरी त्याचा व्यावहारिक उपयोग जरी होणार नसला तरी ते एकतर रेकॉर्डवरती येणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचाच पूर्णपणे इफेक्ट जो आहे तो निवडणूक आयोगाच्या केसवरती होणार आहे आपोआपच निकालावरती, आणि त्याच्यावरनं सिम्बॉल कुणाचं याचा फैसला होणार आहे. आणि म्हणून हा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आता आजच्याच या सुनावणीच्या दरम्यान एक अतिशय चमत्कारिक प्रकरण जे आहे त्याचा सुद्धा उल्लेख झाला. ज्यावेळी डिस्क्वालिफिकेशनची सगळी केस
राहुल नार्वेकरांच्या समोर चालू होती त्यावेळी काय घडलं होतं बघा. म्हणजे शिंदेंच्या गटाची किंवा महाशक्तीची तयारी कायदेशीरदृष्ट्या इतकी कमजोर होती की त्यांना आपण काय करतो याचं भान सुद्धा उरलेलं नव्हतं. त्यांचे एक आमदार दिलीप लांडे हे विधानसभा अध्यक्षांच्या समोर ज्यावेळी ती सुनावणी चालू होती, क्रॉस व्हेरिफिकेशन होत होतं, उलट तपासणी होत होती, त्यावेळी देवदत्त कामत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना हेच दिलीप लांडे एकदा म्हणाले की 2018ची घटना जी आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला हे सांगतोय आणि ती घटना मी रेकॉर्डवरती सुद्धा ठेवलेली आहे. म्हणजे हे किती भयानक आहे बघा की ज्या घटनेचा हवाला स्वतः शिंदेंचा आमदार त्या प्रकरणामध्ये देतोय, मान्य करतोय की ही आमची घटना आहे, त्याच घटनेवरती शेवटचं भाष्य राहुल नार्वेकर करतात आणि ती घटना बाजूला ठेवतात. आता हे करण्यासाठी त्यांना नंतर त्यांनी याच्यावरती कसं सारवासारव केली ती बघा. आणि हा डिटेल प्रसंग आज सुप्रीम कोर्टामध्ये देवदत्त कामत यांनी सांगितला. ज्या दिवशी दिलीप लांडेंचं हे प्रकरण समोर आलं, त्यांनी अशा पद्धतीनं चूक केलेली आहे हे लक्षात आलं, दुसऱ्या दिवशी साक्ष होती योगेश कदम यांची. आणि योगेश कदम यांची उलट तपासणी सुरू होण्याआधीच त्यांनी स्वतः हे सांगितलं की माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली आहे आणि मी 2018ची घटना जी आहे ती या केसमध्ये समोर ठेवलेली आहे, तर ती मी आता मागे घेतोय, ही आमच्या वकिलांची चुकी होती. आज देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी सांगितलं, एक वकील चुकू शकतो, 2 चुकू शकतात, 39 चुकू शकत नाहीत. आणि 39च्या 39 केसेसमध्ये हीच घटना अध्यक्षांच्या समोर त्याही गटानं मांडलेली होती. म्हणजे बघा की आपल्या या सगळ्या केसचा जो महत्त्वपूर्ण मुद्दा होता की ज्या मुद्द्यावरती राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगानं निकाल दिलेले आहेत, त्या 2018च्या घटनेला शिंदेंचा गटसुद्धा कसा मान्य करत होता हे ऑन रेकॉर्ड असं समोर आलेलं असताना देखील नंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं सगळी सारवासारव जी आहे ते करण्याचा प्रयत्न झाला. आज कपिल सिब्बल यांनी हे पण सांगितलं, लेजिस्लेटिव्ह पार्टी कांट बी ट्रीटेड ॲज पार्टी अंडर 10th शेड्यूल. इन द absence ऑफ अ स्प्लिट देर इज नो डिफेन्स अवेलेबल टू देम ऑन 21st जून. म्हणजे एक वेळ असं गृहीत धरून चाला की तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टीमधली फूट झालेली आहे आणि त्याला मान्यता दिली विधानसभा अध्यक्षांनी सो अँड सो, तरीसुद्धा तो गट स्वतःला पॉलिटिकल पार्टी म्हणून डिक्लेअर करू शकत नाही, तो पॉलिटिकल पार्टी होऊ शकत नाही. ओनली डिफेन्स दे कुड हॅव हॅड इज दॅट आय एम द पॉलिटिकल पार्टी अँड दॅट वॉज डिसाइडेड अगेन्स्ट देम. कारण 11 मे 2023ला याच सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला, ज्याला वारंवार सुभाष देसाई जजमेंट असं म्हटलं जातं आहे, त्या निकालामध्ये स्पष्टपणे कोर्टानं म्हटलेलं होतं, शिंदेंची गटनेता म्हणून नियुक्ती शिंदेंनी नेमलेला व्हीप भरत गोगावले आणि तो देखील आधीच्या व्हीपला बाजूला सारून, सुनील प्रभू यांना बाजूला सारून यांनी आपला व्हीप नेमला, हे पूर्णपणे अनकॉन्स्टिट्युशनल होतं. हे स्वतः घटनापीठानं या निकालामध्ये नमूद केलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती हे सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता शेवटच्या वेळी ज्यावेळी देवदत्त कामत आर्ग्युमेंट करत होते तेव्हा त्यांनी अजून एक मुद्दा याच्यामध्ये सांगितला की शेवटी हे जे 10th शेड्यूल आहे त्याचा आत्मा काय आहे, तर पॉलिटिकल पार्टी नेमकं कोण चालवतं आहे, लाईफ अँड ब्लड हे नेमकं कुणाच्या बाजूनं आहे हे विचारात घ्यायचं होतं. आणि या प्रकरणामध्ये ते केवळ आणि केवळ ठाकरेंच्याच बाजूनं आहे. ठाकरे जिथं तिथं शिवसेना, हे थोडक्यात सांगायचा त्यांनी हा प्रयत्न केला. राहुल नार्वेकर खरं तर कालच्या आर्ग्युमेंटनंतर जाहीरपणे हे विधानं करत होते की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बोगस आहे आणि मी दिलेला निकाल योग्य आहे वगैरे वगैरे. आज पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या निकालाची पूर्णपणे पिसं जी आहेत ती देवदत्त कामत यांनी सुद्धा काढली. कारण ते सांगत होते की राहुल नार्वेकर या सगळ्यामध्ये मला हे टीव्हीवरनं कळलं, हे माझं मत आहे अशा पद्धतीची जी उद्गारं काढत होते तिथं, ते कायद्याच्या भाषेत चालत नाही. आणि म्हणून त्यांचा निकाल जो आहे तो फॅक्ट्स न बघता केवळ एका आधीच काढलेल्या निष्कर्षावरनं आणलेला निकाल आहे. आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये आता हा मुद्दा जो आहे तो फार महत्त्वाचा बनलेला आहे. एकतर कपिल सिब्बल यांचं सगळं आर्ग्युमेंट आज पूर्ण झालेलं आहे. आता देवदत्त कामत आपला राहिलेला युक्तिवाद हा उद्या पूर्ण करतील आणि
त्याच्यानंतर शिंदे गटाच्या बाजूनं कदाचित सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद सुरू होईल. पण पुन्हा एकदा, डोंट इंटरप्रिट द 10th शेड्यूल अगेन्स्ट डिफेक्शन. पक्षांतराला वाट मोकळी करून देण्याच्या बाजूनं या सगळ्या प्रकरणाचा अर्थ लावू नका, तसं ते इंटरप्रिट करू नका, हे कपिल सिब्बल कोर्टाला सांगत राहिलेले आहेत. आज त्यांचा युक्तिवाद संपल्यानंतर देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद केलेला आहे. आणि जो सगळ्यात बचावाचा मुद्दा होता शिंदेंचा, की मुळात हे पक्षांतर नाही आहेच, त्याच्यावरती आज प्रहार करण्याचा प्रयत्न या दोन्ही वकिलांनी ठाकरेंच्या बाजूनं केलेला आहे. बघूयात या सगळ्या केसमध्ये पुढं काय घडतंय. या सुनावणीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरनं, स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळं या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला जमेल तशी मदत करायला विसरू नका, कारण गुड जर्नलिझम नीड्स गुड सपोर्ट. तुर्तास आजच्या दिवशी इथं थांबूयात. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.